नमस्कार मंडळी, मी सायना चव्हाण युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, पीएम किसान योजना तसंच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांची येणारे आपल्याला 5 तारखेला हप्ता येणार आहे। पण तो हप्ता खरंच व्हॅलिडेट झालाय का किंवा आपल्याला तो हप्ता येणार आहे का किंवा कशा पद्धतीने येणार आहे, कोणत्या पोर्टलवर आपण बघू शकतो की तो हप्ता मंजूर झालाय का किंवा कशा पद्धतीने, या सर्व गोष्टी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहे। मोबाईलवर बघायचे, मोबाईलवर कशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे, तसंच समजावण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, त्यासाठी काय करायचे, तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये यायचे, जे की क्रोम असेल किंवा तुमचा कोणताही ब्राउझर असेल त्यामध्ये तुम्हाला टाईप करायचे पीएफएमएस टाईप केल्यानंतर मित्रांनो पहिलीच वेबसाईट असेल त्या पहिल्याच वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे, जे की मी डेस्कटॉप मोडमध्ये केलेले, तुम्ही तुमच्या मोबाईल मोडमध्ये सुद्धा करू शकता आणि ते बघू शकता। पण मी मित्रांनो डेस्कटॉप मोडमध्ये दाखवतो, जेणेकरून तुम्हाला सविस्तरपणे समजण्यास सोपं जाईल। त्यानंतर मित्रांनो इथं दिसत असेल बघा तुम्हाला पेमेंट स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे डीबीटी स्टेटस ट्रॅकर, याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला। क्लिक केल्यानंतर मित्रांनो वेबसाईट लोड होईल आणि अशा प्रकारचा होमपेज तुमच्या समोर येणार आहे। हा होमपेज आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, इथं दिसत असेल बघा कॅटेगरी, डीबीटी स्टेटस, बँक, तसंच एंटर ॲप्लिकेशन आयडी, एंटर बेनिफिशियरी कोड, एंटर अकाउंट नंबर, असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला दिसतील। त्यामध्ये आपल्याला कॅटेगरी निवडायची। कॅटेगरीमध्ये आपल्याला पीएम किसानचा हप्ता खरंच मंजूर झालाय का त्यासाठी आपल्याला पीएम किसानवर सिलेक्ट करायचे। सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आता इथं तुम्हाला दिसत असेल बघा बेनिफिशियरी व्हॅलिडेशन आणि पेमेंट, अशा 2 प्रकारचे दिसत आहेत। त्यापैकी आपल्याला बेनिफिशियरी व्हॅलिडेशन सिलेक्ट करायचे। त्यानंतर खाली दिसत असेल बघा एंटर ॲप्लिकेशन आयडी आणि एंटर बेनिफिशियरी कोड। तर या दोन्हीपैकी तुम्हाला कुठं भेटणार आहे किंवा हे कुठं आपण कुठून घेऊ शकतो, तर तेच आपण सर्वप्रथम बघू आणि त्यानंतर पुन्हा या वेबसाईटवर येऊ। मित्रांनो, आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर बघण्यासाठी त्यासाठी काय करायचं, आपल्याला टाईप करायचे पुन्हा आपल्या ब्राउझर पीएम किसान सन्मान निधी योजना, अशा प्रकारे टाईप केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येणार आहे, त्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर हे बघा हप्ता कधी येणार आहे त्याची तारीख इथे दिलेली आहे, 5 ऑक्टोबर 2024 वाशिम महाराष्ट्र पोहरादेवीचं उद्घाटन केलं जाणार आहे। त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते उद्घाटन होणार आहे आणि त्या वेळेस तुम्हाला 12 वाजता हप्ता येण्यास सुरुवात होणार आहे। तिथं आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं दिसत असेल बघा नो युअर स्टेटस, यावर क्लिक करायचे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं दिसत असेल बघा अजून नो युअर रजिस्ट्रेशन नंबर, याच्यावर क्लिक करायचे। याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं दिसत असेल बघा मोबाईल नंबर आणि आधार नंबर, जे तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस टाकला असेल, रजिस्ट्रेशनच्या वेळेस मोबाईल नंबर असेल तोच मोबाईल नंबर इथं टाका। मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो कॅप्चा टाकायचा, कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला OTP साठी अप्लाय करायचे। आता मी मोबाईल नंबर टाकतो आणि कॅप्चा भरतो। हे बघा मित्रांनो मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरल्यानंतर गेट OTP वर तुम्हाला सिलेक्ट करायचे। गेट OTP वर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला OTP येणार आहे आणि त्याच्यानंतर गेट डिटेल्सवर जायचे। गेट डिटेल्सवर गेल्यानंतर मित्रांनो इथं बघा तुम्हाला दिसत असेल रजिस्ट्रेशन नंबर आणि रजिस्ट्रेशनचं नाव दिसत असेल, कोणाच्या नावाने तुम्ही बघताय त्याचं रजिस्ट्रेशन नंबर आणि नाव दिसत असेल। तर हे बघा इथं रजिस्ट्रेशन नंबर दिसतंय, हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथून कॉपी करायचे। कॉपी केल्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला त्या वेबसाईटवर जायचे जिथे आपण पीएफएमएसचं स्टेटस बघणार आहोत। मित्रांनो कॉपी केलेला आयडी आपल्याला इथे पेस्ट करायचे। पेस्ट केल्यानंतर आपल्याला खाली दिलेला कॅप्चा पुन्हा भरायचा आहे, जो सोपा आहे, एकदम काही अवघड नाही आहे। प्रोसेस थोडी किचकट वाटत असेल मित्रांनो, पण सोपा आहे। तुम्ही लक्ष देऊन एक डबल व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सोप्या पद्धतीने समजणार आहे। त्यानंतर सर्च करायचे। सर्च केल्यानंतर थोडंसं वेटिंग येईल आणि वेटिंग आल्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल बघा व्हॅलिडेटेड, तुमच्या यामध्ये येणारा हप्ता येणार आहे का किंवा काही डिटेल्स आहेत, या सर्व गोष्टी यामध्ये दिसतील। तर त्यापैकी सुरुवातीला आपण बघूया बघा ॲप्लिकेशन आयडी दिसतं, त्यानंतर बेनिफिशियरी नेम, त्यानंतर बेनिफिशियरी कोड, त्यानंतर एजन्सी कोड, त्यानंतर स्कीम कोड, त्यानंतर आधार नंबर, त्यानंतर अकाउंट नंबर, त्यानंतर बँक नाव, IFSC कोड आणि अमाऊंट मित्रांनो 2000 रुपये येणार आहे, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। त्यानंतर रिक्वेस्ट डेट आहे, रिक्वेस्ट डेट दिल्यानंतर खाली व्हॅलिडेशन दिलेले, हे महत्त्वाचे मित्रांनो, खरंच व्हॅलिडेट झाला आहे का, तर हे बघा व्हॅलिडेटेड झालेले। त्यानंतर खाली सुद्धा इथं डिटेल्स दिसत आहेत बघा, हा हप्ता येणार आहे का किंवा कोणत्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे, या सर्व गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत। तुम्ही सविस्तरपणे याला वाचू शकता, समजू शकता कशा पद्धतीने हप्ता येणार आहे, कोणत्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे,
व्हॅलिडेशन झालं आहे का, व्हॅलिडेशन झालं असेल तर किती तारखेला तो हप्ता येणार आहे, त्याचं ट्रान्झॅक्शन आय डी काय असणार आहे, UTR ID काय असणार आहे, या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मित्रांनो तुम्हाला पेमेंट जे आहे ते पेंडिंग दाखवलं जाणार आहे. पेंडिंग का दाखवलं जाणार आहे, कारण याला DBTला सरकारने तर चालना दिली, पण आता DBT आपल्या अकाउंटमध्ये पैसे न आल्यामुळे इथं पेंडिंग दाखवते. हे पेमेंट आपल्याला सक्सेस याच वेळेस दाखवले जातील ज्यावेळेस आपला पेमेंट आपल्याला आपल्या अकाउंट थ्रू भेटेल. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज आणि माहिती तुम्हाला मिळत राहणार आहे. भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.